अनेक डायटिशियन वेगळी मतं आहेत त्यांची. कोणी म्हणतो सोयाबीन खा, कोणी म्हणतं खाऊ नका, कोणी म्हणतं पनीर खा, कोणी म्हणतं पनीर सोडूनच द्या. तर मला पूर्ण त्याच्यावर गाईड हवा. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिले घेऊ की जे फूड आपल्याला अगदी अवॉइडच करायला पाहिजे, म्हणजे ज्यांना थायरॉइड डिसऑर्डर आहे किंवा स्पेशली हायपोथायरॉइड आहे त्यांना आपल्याला जे अवॉइड करायचे, तर असं जे मेन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं की गोइट्रोजेनिस व्हेजिटेबल्स, की ज्याच्यामध्ये फुलकोबी आहे किंवा ब्रोकोली आहे किंवा पत्ताकोबी आहे, हे खूप जास्त रॉ फॉर्ममध्ये खाणं. रॉ म्हणजे कच्च्या स्वरूपामध्ये खाणं, कारण तुमचं मेटाबॉलिझम किंवा अग्नी स्लो आहे, डायजेशन स्लो आहे आणि तुम्ही जर रॉ खाता आहे तर त्यांनी अजून तुम्हाला प्रॉब्लेम वाढणार आहे. आणि गोइट्रोजेनिक क्वालिटीज त्याच्यामध्ये आहे की ते तुम्हाला गोइटरकडे पण नेऊ शकतं, म्हणजे आयोडीन डेफिशियन्सी पण होते आहे. ह्या गोष्टी अगदी अवॉइड करायला पाहिजे. दुसरं याच्यामध्ये जे मेन फूड सांगितलं की जे आपल्याला कम्प्लिटली अवॉइडच करायला पाहिजे, त्यामध्ये सॉय प्रोडक्ट्स आहे, म्हणजे सॉय पनीर आहे, टोफू आहे, सोय मिल्क आहे. सोयाबीन काय आहे ना की T4ला T3 मध्ये जे कन्व्हर्जन व्हायला पाहिजे तिथे कुठेतरी हा ऑब्स्ट्रॅकल तयार होतो. त्याच्यामुळे हे जे पदार्थ आहे जे सोयाबीन पासून बनलेले, इनफॅक्ट सोयाबीन ऑइल पण मी म्हणेल की त्यापेक्षा जर नॉर्मल फल्ली तेल किंवा ग्राउंडनट ऑइल वापरलं किंवा कोल्ड प्रेस ऑइल वापरले तर जास्त चांगलं राहील. त्यानंतर खूप जास्त कोल्ड प्रोडक्ट्स किंवा फ्रीज्ड फूड ज्याला म्हणू, की जे स्टोअर्ड केलेलं असतं, फ्रीजमध्ये आहे आणि तुम्ही ते डायरेक्टली ईट करत आहे, तर हे जो टेम्परेचर, कारण थायरॉइड पेशंटमध्ये बॉडीचं टेम्परेचर जो बॅलन्स असतो, कारण थायरॉइडचं मेन काम ते आहे की शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणं, ते ऑलरेडी बिघडलेलं असतं आणि त्यामध्ये जेव्हा असं ओव्हरऑल फ्रीज फूड, थंड फूड जेव्हा जास्त खाल्लं जातं त्यावेळेला देखील हे सिम्पटम्स आपले वाढू शकतात.